आणि ते प्रवाहित झाल्यानंतर तिथला जो काही त्रास आहे, जसं आता खांदेदुखी आहे, मानदुखी आहे, तर अशा वेळेला मग तिथे प्रवाहित व्हायला लागल्यावर म्हणजे ब्लड आपण काय करतो की ज्या ऑर्गनची एनर्जी वाढलेली आहे त्या ऑर्गनची एनर्जी आपण बॅलन्स करतो. आपण काय करतो, नाडी डायग्नोसिस मधून आधी त्याच्याशी त्याच गोष्टींवरून विचार करतो की याला लिव्हरचं जसं म्हटलं तर तुम्ही प्रॉब्लेम आलाय, कमीत कमी 5-10 निडल तरी लावतो आपण. काही ना 1-2 निडल लावली तरी पुरेसी आहे. ऍलोपॅथीचे सगळे दवाखाने करून सुद्धा त्यांना काहीच फरक न पडलेला माझ्याकडे मुलं मी तसे नीट केलेले आहेत. अशा पद्धतीनेच आता आहार घ्या. जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला तर मग परत तो आजार तुम्हाला येणार नाही. तर मंडळी, तुम्हाला औषध वगैरे न घेता ही बरं होता येते हे जर कळलं तर आश्चर्य वाटेल ना. तर अजून एक अशीच एक पॅथी आहे की ज्यामध्ये औषध वगैरे काही घ्यायला लागत नाही, पण नॅचरल वेनं आपण बरे होऊ शकतो, म्हणजे ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर. तर या पॅथी समजून घेण्यासाठी आपण इन्व्हाइट केलेलं आहे स्मिता खारकर, डॉक्टर स्मिता खारकर यांना. सो खूप छान गप्पा झाल्यात मित्रांनो. तर चला तर बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती अजून एक गप्पा मारायला आपण आलेलो आहे. तो म्हणजे विषय हटके आहे, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. आपण त्यासाठी स्मिता खारकर, डॉक्टर स्मिता खारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिळालेला आहे. विशेष कौशल्य किंवा विशेष ठिकाणी योगदान दिल्याबद्दल ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर ह्याच्यात. तर त्यामुळं छान अशा गप्पा होणार आहेत. तर जाऊया आपण त्यांच्याबरोबर डिस्कशन करायला, कुठं नेतंय बघू आपण. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तर पहिल्यांदा आपण ओळख करून द्या की कसा हा म्हणजे ॲक्युपंक्चर किंवा ॲक्युप्रेशर ही थेरपी तुमच्या आयुष्यात आली कशी. बरोबर. सर्वप्रथम मी माझ्या गुरुनावाने करते. आणि ही पॅथी जी आहे मी बऱ्याच वर्षापासून यामध्ये प्रॅक्टिस करते. ही ऍक्च्युली आपली मुळात भारतीय पद्धतीची आहे. भारतातच इथे जन्म झालेला आहे. परंतु काय झालंय की ही चायनामध्ये याच्यावर रिसर्च बरेच झाले, त्यामुळे ही चायना तून आली आहे असं सर्वांना वाटतं. आमच्या बरेच गुरूंनी सुद्धा यावर डिस्कशन केलेलं आहे, याच्यावर रिसर्च केलेला आहे. आणि त्यांनी तर सांगितलंय की ही भारतीयच पद्धती आहे. आणि खरंच आपल्या जर याच्यामध्ये बघितलं महाभारतात ज्यामध्ये कृष्णाच्या वेळेला जे विष्णू पितामह होते त्यांना प्राण्यांच्या शरीरावर सोपवलेलं होतं, तर ते सुद्धा एक ॲक्युपंक्चर होतं, ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर होतं. आणि त्यामधून हिचा जन्म झालेला आहे. तर ही जी पद्धत आहे ही काही मेडिसिन न घेता फक्त तुम्हाला प्रेशर दिल्याने किंवा टोकदार एखादी जसं आपण निडल म्हणतो अशा निडलने आपण काही शरीरावर ज्या मेरेडियन्स आहेत या पद्धतीच्या, तर या मेरेडियन्सवर काही बिंदू दिलेले आहेत. त्या बिंदूवर ज्या वेळेला प्रेशर देतो आपण त्यावेळेला ते त्याची जे स्टिम्युलेशन आहे त्या बिंदूला स्टिम्युलेशन करतो आणि ती उत्तेजित होऊन ती प्रवाहित व्हायला लागते. जी एनर्जी आहे जी आतापर्यंत आपल्यामध्ये कुठेतरी ब्लॉक झालेली होती, तर ती ब्लॉक झालेली एनर्जी आपण स्टिम्युलेट करून त्या टोकदार सुईद्वारे स्टिम्युलेट झाल्यानंतर ती ची म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये, ती एनर्जी फ्लो झाली की मग तिथला जो काही अडचण आलेली आहे किंवा तिथे आपण जर वात पित्त कफ यानुसार आपलं शरीर बनलेलं आहे, पण काही मेरिडियन मध्ये मग तो प्रॉब्लेम येतो आणि ती स्टिम्युलेटद्वारे आपण तो तेवढी अडचण दूर करू तिथपर्यंत तो प्रवाहित करतो. आणि ते प्रवाहित झाल्यानंतर तिथला जो काही त्रास आहे, जसं आता खांदेदुखी आहे, मानदुखी आहे, तर अशा वेळेला मग तिथे प्रवाहित व्हायला लागल्यावर म्हणजे ब्लड सर्क्युलेशन मध्ये ती ची प्रवाहित झाल्यानंतर तो त्रास आपोआपच कमी होतो किंवा पूर्णपणे बराच होतो. बरेचसे असे पेशंट झालेले आहेत की ते बरे झालेले आहेत. तर आपल्याला सर्वात आधी तर प्रत्येकाने घरात करण्यासारखी ही गोष्ट आहे. याचे फायदे अनेक आहेत.
100-200 आजार तर असे फक्त ॲक्युपंक्चरमुळे किंवा ॲक्युप्रेशरमुळे बरे होतात, घरच्या घरी बरे होतात. तर हे सगळा प्रवास आहे हा असा. ओके. यामध्ये आणखी बरंच बोलण्याला केस, मला आणखी नेमकं काय असं असेल की याच्यात कुठली डिग्री वगैरे आहे? हा, यामध्ये आता तर गव्हर्नमेंटने कॉलेजेस चालू केलेली आहे. हे आधी बाहेर देशात बरेचसे लोक शिकून आले, त्यांनी आपापले जे आहेत चिकित्सक म्हणून त्यांनी इथे काम केलं आपल्या भारतामध्ये, आणि त्यांची स्टुडंटनी आतापर्यंत प्रॅक्टिस केली. पण आता यावर असं झालंय की ॲलोपॅथी मधून पेशंट ज्या वेळेला फिरून या चिकित्सकाकडे येतो, ॲक्युपंक्चर तज्ञाकडे येतो, त्यावेळेला जो तिथे बरा झालेला नाही तो इथे बरा होताना बघून भारतामध्ये आपल्या गव्हर्नमेंटने याला मान्यता दिली, काउन्सिल स्थापन झालं, आणि आता सगळे छान प्रॅक्टिस करतायत. तर यासाठी कॉलेजेस आले आहे. तर यामध्ये पण जसं नीट वगैरे गरजेची आहे, तशीच आता पुढे त्याला पण नीट लागणार आहे, आणि मग तुम्ही यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. ओके. ऑथोराइज आणि ऑथेंटिकेटेड या गोष्टी आता प्रमाणित झालेल्या आहेत. म्हणजे आधी कारण यावर रिसर्च झालेला आहे बराचसा, आणि त्या रिसर्च मध्ये बघितलं गेलं की ज्या केसेस बऱ्याच होऊ शकत नाही ॲलोपॅथी मध्ये, त्या इथे व्हायला लागल्यात. त्यामुळे जो व्यक्ती कधी औषधाशिवाय म्हणजे राहण्याचा विचारच करू शकत नव्हता, असाही व्यक्ती आता आपलं छान बिना औषधाने चांगला स्वस्थ राहतो. तर नक्कीच त्याला मान्यता द्यायलाच हवी होती, दिला गेली. आता हे ओरिजिन वे म्हणलं भारतामध्ये आहे, पण त्याचा विकास किंवा त्याचं जे सगळं त्याच्यामध्ये जे काय म्हणतात संशोधन जे आहे ते चायनामध्ये झालं असं म्हणतात. हा, आता ते तिथे जास्त डेव्हलप झालं, कारण त्यावेळेला चायनामध्ये सुद्धा आर्थिक कंडिशन खूप अशी चांगली नव्हती. त्यावेळेला ही पद्धत अशी आहे की याला कमीत कमी खर्चामध्ये आपण करू शकतो. तर मग त्या लोकांनी ही डेव्हलप केली, कारण एवढा त्यांचा पैसा जो दवाखान्यांमध्ये जायचा होता तो गेला नाही, आणि त्यामध्ये पूर्णपणे त्यांना यश आलं, आणि ही जगभरात आता ती मानायला लागले. नाही, रिसर्च केल्यानंतर दिसले त्यामध्ये जे केसेस हँडल केलं त्यांनी चांगल्या कॅन्सर पासूनचे काही केसेस त्यांनी बऱ्या केल्या. आणि अशा ज्या वेळेला आपल्याकडे पेशंट चांगले होताना दिसतात त्यावेळेला मग नक्की त्याला मान्यता हवीच. त्यामुळे चीनपेक्षा आता भारतीय लोक जास्त त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, कारण ती आपली होती. त्यामुळे आता प्रत्येक जण असं म्हणूया की ज्या म्हणजे ट्रीटमेंट घेतली या ॲक्युपंक्चरच्या संपर्कामध्ये आले ते लोकांनी याला म्हणजे स्वतः हे केलं की नाही, आपल्या घरून मेडिसिन नकोच आपल्याकडे, त्यापेक्षा हे छान आहे, म्हणून ते त्यांनी स्वतः स्वीकारलं आहे. आणि हीच गोष्ट हवी आहे की ती स्वीकारली पाहिजे. जसं ॲलोपॅथी पण आवश्यक आहे मी असं म्हणत नाही, पण कुठल्या वेळेला जसं आता अडचण आहे, सिझेरियन आहे किंवा तुमच्या कुठला ऍक्सिडेंट झालेला आहे, तर अशा वेळेला मग तिकडे वळणं गरजेचं आहे. ज्या केसेस आपण नाही हँडल करू शकत अशा वेळेला ॲलोपॅथी आवश्यक आहे. आयुर्वेद चांगलंच आहे, आपलंच आहे ते. तर आपण हे सगळ्या काही चांगल्या आहेत, फक्त कधी कुठली आपण विचारायची ती आपण त्याची गरज काय, त्यावेळेला आपण स्वतः पेशंटने ते समजून घ्यायचं आणि त्याकडे ते वळायचं. म्हणजे जनरली आता कसं होतंय, आताची जर आपण विचार केला तर ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदिक या सगळ्या गोष्टी करून ऑलरेडी तो आजार आतमध्ये मुरलेला असतो, आणि मग तो बाहेर काढायला आणि समूळ नष्ट करण्यासाठी म्हणून ॲक्युपंक्चर म्हणजे शेवटचा उपाय म्हणून ते ऑप्शन बघतात, त्यातून ते समूळ नष्ट होऊन ते बरे होऊन बाहेर पडतात. अशी उदाहरण 30-40 वर्ष लोकांनी ॲलोपॅथिक मेडिसिन घेतलेलं आहे, आणि जणू डस्टबिन आपलं पोट ते टाकत गेले. म्हणजे बीपी झालाय म्हणून गोळी घ्या, शुगर झालाय म्हणून गोळी घ्या. म्हणजे एका व्यक्तीला बघायला गेलं तर 4-5 आजार आहेत, तर आपल्या यामध्ये तसं नाही. आपल्यामध्ये बीपी म्हटलं तर बीपी साठीच आपण ट्रीटमेंट देणार,
आणि बीपीसाठी ट्रीटमेंट देताना जर तुम्हाला काही तुमच्या आत आणखी आजार असेल तर आपण नाडी डायग्नोसिस करतो. नाडी डायग्नोसिस मध्ये आपण बघतो की कशामुळे आजार झालेला आहे. आता ऍलोपॅथी मध्ये काय होतं, सिम्पटम वर काम केलं जातं की तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला काय होतं विचारलं, पोट दुखते म्हटलं का पोटदुखीवरची दे, किंवा ऍसिडिटी झाल्यामुळे पोट दुखतं का यावरची दे, टॅबलेट असं लिहून देणार. पण आपण तसं बघत नाही, आपल्यामध्ये काय रूट कॉज पर्यंत जातो आपण, मुळात तो त्रास नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग ते मॅडीमधूनच कळतं की आपल्याला काय होतंय. मग यामध्ये फायदा काय आहे पेशंटचा, की तुमचे जे ब्लड टेस्ट आहे, MRI, एक्सरे, यामध्ये जो खर्च होणार आहे तो वाचतो. आपल्याकडे तो करावा लागत नाही. डायग्नोसिस थ्रू नाडी होतं. आणि डायग्नोसिस करून आपल्याला कळलं की कुठे प्रॉब्लेम आहे, कुठल्या ऑर्गनची एनर्जी कमी आहे, कुठल्या ऑर्गनची एनर्जी जास्त आहे. जसं मी मगाशी म्हटलं की आपलं शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे. तर मग त्यामध्ये जर समतोल नसला, तुमचं बॅलन्सिंग नसलं तर तुम्हाला त्रास होणार, आजार निर्माण होणार. मग आपण काय करतो की ज्या ऑर्गनची एनर्जी वाढलेली आहे त्या ऑर्गनची एनर्जी आपण बॅलन्स करतो आणि मग तो आजार मुळातून बरा होतो. कुठल्या ऑर्गनला प्रॉब्लेम आहे हे कळतं. आता ॲकोग्राफ म्हणून मशीन पण आलेले आहेत की डायरेक्ट तुमचा प्रॉब्लेम काय आहे, आधी तुमच्या शरीरामध्ये किती आजार आधीच घर करून बसलेले आहेत आणि पुढे भविष्यात तुम्हाला काय होणार आहे हे आम्हाला नाडी डायग्नोसिस मधून मिळतं आणि त्यानंतर ॲकोग्राफ मधून पण कळतं. म्हणजे तुमचा फायदा एक असा होतो की आत्ताच आल्यानंतर तुमच्या आधीचे आजार बरे होणार आहे आणि भविष्यात जे काही तुमच्या सोबत होणार आहे ते आपण आताच कंट्रोल करतो. म्हणजे हा बेनिफिट पेशंटचा आहे. आता नाडी डायग्नोसिस तुम्ही सांगितलं, हा आधी पण टर्म आम्ही ऐकली, ते म्हणजे आयुर्वेदिक वैद्य नाडी परीक्षा करतात आणि जनरली त्यावरून सांगतात की तुझं वात किंवा पित्त किंवा कफ ही प्रकृती आहे आणि त्यातलं काय बॅलन्स झालेलं नाही, काय बिघडलेलं आहे यावरून सांगतात. तर आणि औषध त्यानुसार असतं. तर तसंच सेम ह्याच्यात आहे का वेगळी टेक्निक आहे किंवा तुम्ही काय शिकला होता तेच बघतो. वात पित्त कफ मध्ये कुठली प्रकृती तुमची आहे आधी ते ठरवलं जातं. आणि जसं मी आता म्हटलं की त्यामधून एनर्जी कळते, ऑर्गनची एनर्जी कशी वाढलेली आहे, एक्सेस आहे की डेफिशियंट आहे, मग त्यानुसार तिला बॅलन्स करतो. एक्सेस असेल तरी प्रॉब्लेम आणि डेफिशियंट असेल तरी प्रॉब्लेम. ओके. म्हणजे ते ऑर्गनची तुमच्या शरीरामध्ये जे ऑर्गन आहे त्याची एनर्जी आपण चेक करतो आणि त्यानुसार ट्रीट करतो. मग आता असं एक जस्ट एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल का, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही नाडी परीक्षा बघितलीये आणि काहीतरी लिव्हर मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम, जर त्याची लिव्हरची एनर्जी एक्सेस असेल तर आता काही गोष्टी पेशंटच्या इमोशनवर सुद्धा, म्हणजे आजार इमोशनशी सुद्धा असते. आता हे ॲलोपॅथी मध्ये बघितले आहेत किंवा डायरेक्ट आयुर्वेदामध्ये गेलो आपण तरी ही गोष्ट विचार करत नाही, पण यामध्ये त्याचा विचार केला जातो. आणि सांगायचं म्हटलं तर सगळे आजार हे इमोशनवरच आहे. प्रत्येक व्यक्ती घरात कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममुळे तो एकतर तणावाखाली आहे किंवा मग काहीतरी असतंच, टेन्शन असतं किंवा तो कुणाशी मोकळा बोलत नाही, काहीतरी त्यामधून मग हा आजार क्रिएट होतो. आणि मग आपण काय करतो, नाडी डायग्नोसिस मधून आधी त्याच्याशी त्याच गोष्टींवरून विचार करतो की याला लिव्हरचं जसं म्हटलं तर तुम्ही प्रॉब्लेम आलाय, तर मग त्याची एनर्जी एक्सेस आहे की डेफिशियंट आहे हे ठरवून मग त्याला आपण बाकी काही पॉइंट त्याच्या जोडीला सफल ऑर्गन असतं यामध्ये, मग तसं आपण पॉइंट घेऊन त्याला ट्रीट करतो. आता फॉर एक्झाम्पल लिव्हरची एनर्जी डेफिशियंट असेल तर त्याला बॅलन्स करायचं आहे, पण त्यामुळं काय काय ऑर्गन्सला म्हणजे प्रॉब्लेम बरंच. म्हणजे आता त्या लिव्हरशी कनेक्ट तुमचे डोळे असतात. ओके. म्हणजे डोळ्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात, लिव्हरचे आता काळी सारखे आजार तयार होऊ शकतात. आता या जसं आता उन्हाळ्यामध्ये आहे बरेचसे लिव्हरशी रिलेटेड प्रॉब्लेम्स यायला लागतात. मग याकडे तुम्हाला
जर घरात काही प्रेशर पॉइंट आम्ही सांगतो, ते जर करता आले तर फारच उत्तम. नाही करता आले तर तुम्ही आमच्यासारख्या जवळ येऊ शकता. आणि एनर्जी जास्त असेल, म्हणजे थोडक्यात मला समजून घ्यायचं की एनर्जी कमी असेल तर काय काय प्रॉब्लेम येतात, आणि वाढलेली असेल, एक्सेस असेल तर काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात. कारण ती बॅलन्स का पाहिजे हे एक जस्ट पाहिजे का पाहिजे. कारण काय असतं की हे जे पंचमहाभूतांचं मी म्हटलं ना, ते ओव्हर ऍक्ट करत असतात एकमेकांवर. जर बॅलन्स नसेल तर मग अशी केबीसी रिलेटेड प्रॉब्लेम, तर कुणाच्या शरीरात पाणी होणं, पायांमध्ये पाणी होणं, किडनीला आपण जसं म्हणतो की सिस्ट येतात, हे असे काही प्रॉब्लेम ते त्या एनर्जीमुळेच होत आहे. असं तुम्हाला प्रॉपर असं सांगता येणार नाही की आता याच्यामुळे ही एनर्जी बाहेर आहे. ते आम्ही जेव्हा पेशंटला बघतो त्यावेळेला ते कुठले हे करायचंय पॉइंट तेच कळणार. ओके. आता कॅन्सर सारखे जे दुर्धर आजार आहेत जे लाईफस्टाईलमुळे होतात असं म्हणतात, पण त्याच्यामुळे काय केल्यामुळं होणार नाहीत हे पण कोणी सांगू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये एक्सेस एनर्जी झाल्यामुळं होतं का कुठल्या तरी ऑर्गनची एनर्जी कमी झाल्यामुळं हे कॅन्सर सारखे होऊ शकतात? आता कॅन्सर हे असे आजार आहे की आता तर सध्या जास्तीत जास्त लोक, मी जसं म्हटलं, टेन्शन, त्यानंतर आहार चुकीचा, बरोबर, आणि सगळे त्यामुळेच होतात आजार. आहार चुकीचा, झोपवेळी आणि मानसिक तणाव, त्या गोष्टींमुळे होतं. तर अशा याच्यामध्ये आपण एनर्जीच्या बेसवर, जसं मेरिडियनवर आपण ते काम करतो. तर एखाद्याला कॅन्सर झाला असेल तर नेमकं खरंच बरेच लोक शिवरण पण खातात. यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम त्यामुळे क्रिएट होतो की तुमची एनर्जी एक्सेस होऊन जाते, आणि मग अशा वेळेला ती बॅलन्स करून आपण ते काम करत असतो. म्हणजे ड्राउझीनेस वाटणे, आळस वाटणे किंवा हे असणं, हे कुठल्या मुळे होऊ शकतं? काही जस्ट आता तर त्याला असं म्हणतात येत नाही की या मेरिडियनची कमी आहे म्हणून, कारण आता सगळेच लोक आळशी झाले. पण काही वेळा असं होतं ना, असं होतं की बाबा आज करतो काय, आपण उठलोय पण असं काहीतरी असं बिनसलंय आपलं आणि एनर्जी तेवढी लागत नाही. कारण त्यावेळेला मग एखाद्याचं बीटवेट कमी असू शकतं, त्यामुळे त्याला चक्कर सारखं वाटू शकतं, बीटवेट कमी असतं. या पण गोष्टी तेवढ्याच असतात. मग ही ज्या वेळेला आपण अशी ट्रीटमेंट द्यायला लागतो ज्याचं बीटवेल तयार होत नाही, इंजेक्शन देऊन सुद्धा तयार होत नाही, काही उपाय तात्पुरतं होतं आणि लगेच परत खाली येतं. मग अशा वेळेला असं का होतं हे यामध्ये विचार केला जातो. बाहेर ऍलोपॅथीमध्ये तर बीटवेल कमी आहे म्हणते की लगेच तुम्हाला इंजेक्शन देणार आणि ते वाढवणार, 4-5 इंजेक्शन घ्या किंवा 12 इंजेक्शन घ्या असं म्हणून. पण आपण काय करतो, आपल्याकडे व्यक्तित्व आल्यावर आपण विचार करतो की असं का होतं, मग कुठल्या ऑर्गनला प्रॉब्लेम येत आहे, त्याचं डायजेशन आता नीट करतो. ओके. आणि मग हे तुमचं जे म्हणताय की थकल्यासारखं वाटणं किंवा उत्साह न वाटणं, तर मग आपल्या जेव्हा ते वाढतं त्यावेळेला आपोआप उत्साह येतो. तर त्याचं चक्र जे आहे बॅलन्सिंगचं, ते आपण नीट करून डायजेशन नीट करतो. आणि तुम्ही खाल्लेलं अन्न, बरेच लोक जेवण करतात व्यवस्थित, आम्ही म्हणतात वेळेवरच जेवतो, वेळेवरच झोपतो, तरी सुद्धा आमचं हिमोग्लोबिन वाढत नाही, बीटवेल वाढत नाही. आता का? तर मग तुमचं खरंच कुठली एनर्जी कमी आहे हे कुठेच बघितलं जात नाही. मग ती एनर्जी, त्या ऑर्गनची एनर्जी आपण इथे वाढवतो आणि त्यावेळेला मग ते डायजेशन होतं प्रॉपर, आणि मग ते उत्साहीच असतात. कारण आता आमच्याकडे येऊन गेलेले बरेचसे पेशंट मॅडम तिसऱ्या दिवशीपासूनच म्हणतात की नाही आता आम्हाला खूप छान वाटतंय, आधी असं वाटतच नव्हतं, झोपून राहावंच वाटत होतं, पण आता आम्हाला छान वाटतंय, उत्साह आला, काम करावंसं वाटतं. बऱ्याच लेडीजचे प्रॉब्लेम आहेत हे, आणि म्हणून मी म्हणते की काही काही लोकांना सगळं बरोबर असताना नको वाटतं, तो आळस. आता हा जसा कॅन्सरवर बोलला तसं आता काही काही अशा गोष्टी की ज्या पॉसिबली लवकर बरे होणे शक्य नाही, जसं की आता आपण म्हणतो पॅरालिसिस. ठीक आहे, पॅरालिसिस लवकर शक्य बरा होईल का? डॉक्टर मध्ये हात वरती करून की नाही माहिती कधी बरा होईल, तर मग त्यात अशा पॅरालिसिसवर खूप चांगले रिझल्ट आहेत या ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये. ज्या वेळेला पॅरालिसिस होतो तेव्हाच जर एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे आणलं
तर पूर्णपणे बरा होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे त्या दिवसामध्ये किंवा एक थोड्या 24 तासाच्या आत जरी असेल तरी तो होता तसाच व्यक्ती होऊ शकतो. परंतु तो जर 4-5 वर्षांनी आणला किंवा 2 वर्षांनी आला त्याच्यात फरक पडतो, पण पूर्ण बरा होण्याचे चान्स कमी असतात. पण ट्रीटमेंट मध्ये आतापर्यंत मी जे पॅरालिसिस पेशंट केले त्यांच्यामध्ये मात्र बदल झालाय. 2 वर्षांनी येऊ की 4 वर्षांनी येऊ ते बदल होतात आणि बरे होऊनच गेलेले आहे. म्हणजे जो माणूस बेडवर आहे तो काठी घेऊन तरी झालं. हो नक्की. तर ही पद्धतच अशी आहे की ॲक्युपंक्चर करून मी जसं म्हटलं मगाशी की उत्तेजित करणं बिंदूंना. तर ते जसं आता झोपलेला माणूस आहे आणि खूप कुंभकर्णाकरता झोपणारा तर त्याला चांगलं मारून उठवावं लागतं, आणि साधा जर कमी झोपणारा तर त्याला फक्त हलवलं तरी तो उठतो. तर तशा पद्धतीचे स्टिम्युलेट केलेले काही पॉईंट आपण लवकर ते स्टिम्युलेट होऊन प्रवाहित व्हायला लागते. पण काही एनर्जी एवढी ब्लॉक झालेली असते ती की तिला स्ट्रॉंग स्टिम्युलेशन दिलं निडल काही ठिकाणी आपण किती आत टाकायची शरीराच्या आत ती ठरवलेली असते. स्किनच्या खाली एक लेअर असते परफेशियल लेअर, तिथपर्यंत ती मिडल जात असते आणि त्या मेरेडियनला ती प्रवाहित म्हणजे उत्तेजित करून ती एनर्जी प्रवाहित होते. तर लगेच ब्रेन सारखं आता पॅरालिसिस का होते, ब्रेन स्ट्रोक, अशा काही ज्या पद्धती आहेत म्हणजे यामुळे ते लवकरात लवकर बरं होतं. पॅरोपॅथीपेक्षा त्यामुळे हे छानच. आता मी निडल्स मी बघितलं ऍक्च्युली, तुम्ही ते ॲक्युपा कंपनी प्रेशर पॉइंटला घेत होता, पण ते जेव्हा काढतो तेव्हा रक्त येत नाही. अजिबात नाही. आपण आपल्याकडे आणलेली आहे ती निडल खूप बारीक असते, केसांसारखी पातळ असते. काही यामध्ये वेगवेगळे आहेत, जसं कानावर फक्त आपण ट्रीटमेंट देतो आणि पूर्ण बॉडीवर सुद्धा ट्रीटमेंट असते. तर यामध्ये जेव्हा आपण निडल लावतो, आधी तर निडल एवढ्या निडल लावायच्या म्हणजे पेशंट घाबरतो, कारण त्याला माहिती आहे एकच निडल आपल्याला इंजेक्ट केल्या जाते आणि इंजेक्शन दिल्यानंतर आपण लगेच घरी जातो. पण यामध्ये काय आहे की 5-6 निडल कुठलाही आजार असेल, आता डायबिटीज आहे, त्याच्यानंतर फ्रोझन शंकर आहे, नी पेन आहे, लंबर स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, अशा आजारांवर या निडल लावूनच आपण ते काम करतो. मग आता एवढ्या निडल कमीत कमी 5-10 निडल तरी लावतो आपण. काही ना 1-2 निडल लावली तरी पुरेची आहे. पण पेशंटला सांगितलं 5-10 निडल लावायचे की तो घाबरतो. मग निडल पण केलं किती मोठ्या निडल, तर अगदी घाबरण्याची गरज नाही. खूप केसांसारखी बारीक पातळ निडल असते ही आणि रक्त येत नाही. आबा जर व्यवस्थित लावलं तर रक्त अजिबात येत नाही. ते बघा एवढी बारीक निडल आहे आणि ही जर आता मी लावून दाखवते स्वतःवरच, आणि काही असं खालचं दुखत नाही, अगदी मुंगी चावल्यासारखं थोडं वाटतं आणि ती सुद्धा श्वास घेऊन व्यवस्थित लावलं तर ते सुद्धा जाणवतं. मग आता यातून अजिबात रक्त आलेलं नाही. आपल्याला जिथून ब्लड लेटिंग करायचं म्हणजे काही आता ताप आलाय तर तापावर सुद्धा आपण आपल्या याच्यामध्ये ट्रीटमेंट करतो. मग अशा वेळेला काही पॉइंट आहेत त्याचे 4-5 थेंब किंवा 10-12 थेंब ब्लड लेटिंग करून तो ताप जातो. असे मी बरेच पेशंट केलेले आहेत आतापर्यंत. ब्लड लेटिंग मध्ये काय असतं, काय प्रकार असतो? ऍक्च्युली आपण जी निडल तुम्ही इंजेक्शन घेता ॲलोपॅथी मध्ये तर त्यामध्ये आपण अशी एक निडल लावतो काही पॉइंटला आणि रक्त काढतो. ब्लड लेटिंग म्हणजे 10-12 थेंब रक्त काढणे. ओके. सिलेक्टेड पॉइंट आणि ताप कमी होतो. थोडक्यात असं म्हणता का की जसं तुम्ही म्हटलं एनर्जी आपण, कारण ब्लड सप्लाय, ब्लड मधून ती एनर्जी फ्लो होते असं तुम्ही म्हणताय. म्हणजे ब्लड लेटिंग करून ते जिथं प्रवाह थांबलेला एनर्जी जमा झालेली आहे तो काढून काढून. मग हे पण तुम्हाला नाडी थ्रूच करतो की कुठल्या? बरेचदा मुलं घेऊन येतात लहान लहान माझ्याकडे, लहान मुलांना पण आपण ट्रीटमेंट घेतो. तर अशा वेळेला ते सांगतात की मॅडम म्हणजे आधी ते आईवडील आलेले असतात ट्रीटमेंटसाठी, गुडघेदुखीसाठी आहे किंवा इतर आजारांसाठी आहे, थायरॉइडसाठी आहे, कोलेस्ट्रॉलसाठी आहे, अशा पण आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. मग ते सांगतात की मॅडम ताप आला तर होऊ शकतं का. मग मी केलेले पेशंट आहे त्यामुळे मी सांगते की तुम्ही घेऊन या कधी जेव्हा तुम्हाला गरज पडेल. आणि मी लहान मुलांपासून 2-2.5 महिन्याच्या मुलांपासून पण मी ट्रीटमेंट दिलेली आहे. बरेचसे आजार यामध्ये कव्हर होतात आणि ताप तर असा काहींचा लवकर कमी झालेला आणि त्यांचा कोण आलेले मला
की मॅडम आता परत तापच आलेला नाही मुलांना. आणि काहींचा तर असा अनुभव आहे की वर्ष ताप नाही, म्हणजे मोठ्यांना सुद्धा. हा एवढा फरक यामध्ये असतो. पण मग ताप येणे हे ऍक्च्युली चांगलं आहे, परंतु 5-6 महिने ठीक आहे, रेग्युलर चालतात. 3-3 महिन्यात तुम्ही जर दवाखान्यात जात असाल, म्हणजे त्याला काहीतरी रिझन असेल किंवा वेदर चेंज झाले, ताप आहे तर ठीक आहे. विनाकारण तुम्ही आपण दाबतो ना ते बरोबर आतल्या सप्रेस करतो, तर ते तसं होऊ नये. यामध्ये आपण ती एनर्जी, स्टॅग्नंट एनर्जी बाहेर काढतो आणि ते बरं होतं. अशा वेळेला क्रॅम्प असतो, क्रॅम्प त्यावर सुद्धा खूप चांगली ट्रीटमेंट आहे. म्हणजे कसं की बरेच लोक मला क्रॅम्प आलाय, हातात क्रॅम्प आलाय, हातात क्रॅम्प आल्यानंतर पाणी कमतरता आहे, म्हणजे पाणी पित नाही तो म्हणून क्रॅम्प आलाय असं म्हटलं जातं. तर मग एखाद्याला असं होऊ शकते, एखादा व्यक्ती खूप जास्त पाणी पितोय त्यालाही क्रॅम्प येतो. पण त्याचं एलटी कसं आहे, त्याचं डिटेल कसं आहे हे तेवढंच महत्वाचं आहे. एखादी व्यक्ती भरपूर पाणी पितोय म्हणजे किती पाणी पितो, किती लिटर पाणी त्याचं होतंय. आता बरेच लोक भरपूर पाणी पितात म्हणतात आणि आम्ही विचारतो त्यावेळेला की तुम्ही भरपूर म्हणजे किती लिटर पाणी पिता, तेव्हा मग सांगता येत नाही की एवढे ग्लास पितोय असं म्हणते. पण अशा व्यक्तींना जो पूर्ण, मी मगाशी म्हटलं ना की पूर्ण काळजी घेणारे व्यक्ती आहेत, की आम्ही वेळेवर जेवतो, वेळेवर झोपतो, तरी आम्हाला आता आजार का, तर त्याची एनर्जी जर डाऊन असेल तर मग ते आजार राहणारच. मग त्याला बॅलन्सिंग करतो आपण आणि मग ते बरे होतात. आता या निडलने ब्लड येतं, या निडलने ब्लड येत नाही. तुम्ही जर जेव्हा ते डायरेक्शननी लावलं तर ब्लड कुठलंही येत नाही, म्हणून पेशंटला घाबरण्याची गरज नाही. म्हणजे आता लहान मुलांना 2-2.5 वर्षाच्या मुलांना निडल्स वगैरे आपण लावतो, तर त्यावेळी हा धोका असतो का, किंवा त्यांना हाताला लावलं आणि ते वळवळतात ना, त्यांना स्वतःला माहित नसतं, त्यावेळी काही इजा वगैरे होऊ शकते का? नाही, तर या सर निडलची इजा काहीच नाही, पण त्यावेळी 15 मिनिटं लावायची किंवा अर्धा असायचे, त्यावर लक्ष ठेवावंच लागतं. कारण मूल हाताला असेल सुई तर डोळ्याजवळ नेऊ शकतो किंवा कुठे, तर ती भीती असते. आई किंवा पालक जे कुणी असेल त्यांनी तेवढा वेळ तिथे थांबायचं, किंवा आमचे सिस्टर लोक पण लक्ष देतात आणि तेवढा वेळ त्या बाळाला तिथे. आता माझ्याकडे जे पेशंट आहेत की काही पेशंट जन्मताच साईनाथ पॅरालिसिस झालेला, किंवा काहींना बोलता न येणे, जसं टाकलं तसंच मूत राहतो. आजारांची नाव वेगवेगळी आहेत त्या, पण तसं जर कसं ठेवलेल्या मुलांना, म्हणजे ऍलोपॅथीचे सगळे दवाखाने करून सुद्धा त्यांना काहीच फरक न पडलेला. माझ्याकडे मुलं मी कसे नीट केलेले आहेत आणि ते छान बोलायला लागले, चालायला लागले. मग असं पण यामध्ये आहे. तर त्या मुलांना आम्ही ट्रीट करताना त्यांच्या पालकांना पूर्ण वेळ त्यांच्या जवळ ठेवतो आणि त्यांनी सुई, म्हणजे हातपाय जे काही हलवतील पुढे का सर, त्याच्यावर ती काळजी आपल्याला घ्यावीच लागते. कारण सुई उडून कुठे जाऊ शकते, इतरांना त्याच्यापासून त्रास होऊ नये, या गोष्टींचा थोडा आहे. लहान मुलांचं जसं झालं, लहान मुलांना एक गोष्ट आठवली की लहान मुलांना फिट पण येतात. हो, त्यावर सुद्धा एपिलेप्सी मध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत, ते पण मी पेशंट केलेलं आहे. यावर आपण बरेचदा कुठे जर पडून असेल, अशा वेळेला सांगता येत नाही की पेशंट कुठे बाहेर कुठल्या वेळेला येणार, त्यांना तो स्टॉप तर मग त्या वेळेला खूप चांगले 2 पॉइंट आहे. त्याला जर तुम्ही स्टिम्युलेट केलं रेग्युलर तर येणार नाही, पण आपण ट्रीटमेंट पूर्ण केली तर तो आजार पूर्ण बरा होतो. माझ्याकडे मी ते केलेले आहे. आणि यातून तुम्ही छान विचारलं की 2 पॉइंट अशा आहेत, किडनी 1 आणि NU26 नावाचे फॉल्ट आहे. त्यामध्ये जर तुम्ही प्रेशर दिलं, जर एखादी व्यक्ती बेशुद्ध होऊन पडलेला असेल, अशा वेळेला तुम्ही लोक स्वतः त्यांना हे प्रेशर दिल्याने ते सेकंदात उठून शकतात आणि नॉर्मल होऊ शकतात. कोणीही करू शकतो, ज्यांना माहिती असेल, कोणी ज्यांना माहिती आहे कोणीही करू शकतो. असा काही अनुभव आहे का तुमचा? हो, माझा अनुभव खूप चांगला आहे. माझ्याकडे तर पेशंट आलेले आणि बरे झालेले आहेत. पण एकदा असं होतं की मी दवाखान्यामध्ये जायला निघाले आणि आमच्या पुढे बिल्डिंगमध्ये एक केस झालेली होती आणि त्यांनी आत्महत्या काहीतरी करून घेतली होती मोबाईल.
आणि तिथे सगळे गोळा होते, ॲलोपॅथी अँब्युलन्स आलेली होती. आणि काय झालं म्हणून मला कळत नव्हतं. बरेचसे लोक गोळा, आणि मी जाऊन बघितलं. तर म्हटलं काय झालंय, तर त्या मुलाची मावशी पळस उठली होती की पायऱ्यांवरून चढायचं आणि त्या मुलाला भेटायचं. आता तुमच्या मनात बरेचसे खूप. तर ती पहिल्याच पायरीवर कोसळली खाली आणि ती तिथेच बेशुद्ध झाली. आणि सगळे तिला उठवण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु काहीच नाही. मग कुणी कांदा, कुणी ते स्लीपर, अशा प्रकार चालू होते. आणि मला एक दोघांनी म्हणतो, मॅडम नका पडू आता की पोलीस झाली वगैरे. मी म्हटलं नाही, जे आपल्याकडून घडतंय आपल्याला माहिती आहे की आपण सेकंदाभरात करू शकतो, तर आपलं हे कर्तव्य आपण केलं पाहिजे. आणि मग मी ते केलं, तर ती बाई लगेच उठून बसली. तर ही नॉर्मल गोष्ट आहे की लवकर होऊ शकते. म्हणजे अशाही केसमध्ये आपण करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना, ॲलोपॅथी एक टॅबलेट घेतलं की इन्स्टंट आपलं डोकं दुखतं थांबतं, किंवा पोटदुखी असेल थांबते, ऍसिडिटी असेल. आपण यामध्ये सुद्धा असं आहे की तुम्ही लवकर त्यावर काहीपेक्षा 1-2 सेकंदामध्ये बाई उठू शकते. म्हणजे प्रेशर दिल्याबरोबर उठतो, तरी किती वेळ लागतो, 2 सेकंद. तर ही आणखी त्याहीपेक्षा इन्स्टंट झालं तर आपण घेऊ शकतो याचा फायदा. बरोबर. आता अशी ट्रीटमेंट काही तुम्ही जे आता पेशंट आले, तर कसं असतं तुमची ट्रीटमेंटची एक प्रोसिजर कशी असते, किंवा हे जे निडल्स आहेत हे किती दिवस चालतात की हे आपण वापरू शकतो? आता ह्या ज्या निडल्स आहेत, पेशंटला आपण सुरुवातीला सांगत असतो. आपण आधी तर तो आल्यानंतर त्याला त्याच्याबद्दलची माहिती देतो. आपण डायरेक्ट कुठल्याही पेशंटला फी भरा आणि या असं माझ्याकडे तरी मी म्हणत नाही. आधी त्यांना माहिती देतो हे काय आहे, कारण अजून अवेअरनेस तेवढा नाहीये, लोकांना माहिती नाहीये. मग त्यासाठी 5-10 मिनिटं त्यांना आधी देतो. ही ट्रीटमेंट या पद्धतीची आहे, बिना गोळ्या औषधांची आहे, बिना ऑपरेशनची आहे. आणि त्यानंतर आपली चेकअप फी आहे ती सांगतो. आणि मग त्यांची तयार झाले तर नाडी डायग्नोसिस करून त्यातून काय आजार आहे तुम्हाला, कारण पेशंट तर आजार सांगतच असतो, मोठी मोठी फाईल घेऊन आलेले असतात, तेही आपण बघतो. आणि मग परत करायचं आहे का आम्हाला ब्लड टेस्ट, हाही त्यांचा प्रश्न असतो. मग मी त्याच्यावर बघते की ऑलरेडी तुम्ही एवढा मोठा गेलेला आहे, तुमची फाईल रेडी आहे, परत कशाला ब्लड टेस्ट. मग आपण नाडी डायग्नोसिस करून मग आपण त्यांना सांगतो की प्रॉब्लेम हा आहे तुम्हाला. आणि यावर या पद्धतीने आपण ट्रीटमेंट 10 दिवसाचं एक सेशन असतं. आणि त्यांना किती सेशनची गरज आहे, किती दिवस यावं लागेल हे सांगतो. आणि मग त्यानुसार ट्रीटमेंट देतो. मग त्यांना सांगत असतो की हा एक सेट आहे 10-12 सुयांचा असतो, त्यात किती सुया तुम्हाला आवश्यक आहे तेवढ्या त्या सुया आपण लावणार आहोत याच्याबद्दलची माहिती देतो. त्या तुम्हाला नवीन सेट लागत असेल तर तुम्ही नवीन घेऊ शकता प्रत्येक दिवशी. आणि नसेल गरज तर 10 दिवस त्यात चालतात. 10 दिवस चालतात. 10 दिवस तुम्हाला लावू शकतो आपण त्या. तर त्याचा खर्च पण डबल वाचतो, मला काही प्रॉब्लेम येत नाही. त्या पद्धतीने ठेवलं जातं, मग काहीच होत नाही. तर आम्ही स्वतःही तसाच लावतो. मग जर पेशंटने म्हणतो नाही मला रोज नवीन हव्या, तर रोज नवीन लावू शकतो. त्याचा काय चार्ज असेल त्यांनी करायचं, लावून द्यायचं. त्याच्या सोयी आहेत. आता हे जे पाकिट आहे त्याच्यावरती नाव लिहून 10 दिवस त्याच्यासाठी तो नाव लिहून ठेवतो. त्यांनी जर म्हटलं ज्याचं त्यांनी त्याच्या सोबत पण येऊ शकतात, तुम्ही तुमच्या सांभाळा, येताना आठवणीने घेऊन या. नाहीतर बरेच लोक काय करतात, लेडीजचा प्रॉब्लेम जास्त येतो, रोज पण काहीतरी नवीन होते किंवा काय राहून जातं. मग ते आम्ही आमच्याकडे ते म्हणतात मॅडम तुमच्याचकडे ठेवा. मग आम्ही त्यांचं नाव तारीख हे सगळं टाकून ठेवतो. मग जनरली आता असं झालंय का की एखादा झटक्यात झालाय बघा, पण बरेच झाला तुम्हाला सेटिंग्स म्हणजे पहिल्या 10 दिवसामध्ये तो बरा झाला, आणि नंतर आपल्याला काही असे पेशंट असतील किंवा नाही बाबा अजून मला सेटिंगचा वाढवायचं लागतील कारण हा बराच जुना आजार आहे. क्रोनिक डिसीज असेल तर त्याला वेळ लागतो. आणि अॅक्यूट कंडिशन असतात क्रोनिक आणि अॅक्यूट, यामध्ये वेळ लागतो. आता तुम्हाला काय नेमकं प्रॉब्लेम आहे, आता डायबिटीज असेल तर तुम्ही वर्षानुवर्ष ॲलोपॅथीमध्ये गोळ्या औषध करणार, पण तुमचा डायबिटीज बरं झालाय का, बीपीच्या गोळ्या तुम्ही घेतायत, पूर्ण बीपी बरं झालाय का, डॉक्टरांनी असं म्हणतंय का बंद करा, काहीच्या कमी एमजीच्या करू शकतात, परंतु पूर्ण टोटल बंद नाही करू.
पण ह्या मध्ये आपण काय करतो की काही प्रमाणात त्यांना पण तसेच ट्रीटमेंट देतो, काही दिवस लागतात, असं 10 दिवसात पूर्ण बरे होत नाही. पण माझ्याकडे तेही झालेले आहेत लोक, 1-2 सेशन घेतले आणि त्यांना डायबिटीज आता नाहीच, असे पण पेशंट आहेत. कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉइडचे पेशंट आहे की नॉर्मल आहे, रिपोर्ट आहेत त्याचे, तर नॉर्मल होतं. आणि त्यांना आपण सांगतो की अशा पद्धतीनेच आता आहार घ्या. जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला तर मग परत तो आजार तुम्हाला येणार नाही, याची काळजी ते पेशंटने घ्यायची. आता कुणालाच काही झालेलं नाही आणि जस्ट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काही वेळा मला आठवत आहे की आपल्याला फक्त आपली प्रकृती बॅलन्स ठेवण्यासाठी म्हणून काही काळ आपण विरेचन करा किंवा बस्ती करा या गोष्टी करून आपण पंचकर्मामध्ये आपण करतो. मग तसं पण आहे का? हो, यामध्ये कोरोना काळात तर आम्ही बरेच पेशंट हाताळले, म्हणजे जे मोठ्या दवाखान्यामधून येत होते आणि त्यांचा काही कोरोना करत झालेला नव्हता, अशा पेशंटला मी ट्रीटमेंट दिली. आणि त्या काळात सांगण्यासारखी एक गंमत म्हणजे एक कर्नाटकच्या पेशंट होत्या माझ्याकडे आणि त्यांना खोकला फार होता. त्या जेव्हा यायच्या त्यावेळेला सगळे पेशंट घाबरायचे की यांनाही कोरोना आहे मॅडम, बाजूला ठेवा. मी त्यांना सांगायची की त्यांना कोरोना नाहीये, पण त्यांचं काय झालं होतं की माझ्याकडे मी त्यांची नाडी डायग्नोसिस केली. ऑलरेडी त्यांनी एवढी पिशवी भरून माझ्याकडे औषधं आणून टेबलावर ठेवले होते आणि नाडी डायग्नोसिस केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांना अस्थमाची सगळी औषधं होती, त्यांना अस्थमा नव्हताच. तर मी म्हटलं एवढी औषधं तुम्ही खाताय, आपण असं एकदम बंद करायला सांगत नाही पेशंटला, कारण त्यांचा विश्वास ऑलरेडी अधिकारीवर भरपूर आहे, त्यामुळे बंद करायला सांगत नाही. त्याबरोबर आपण ही ट्रीटमेंट देत असतो. पण जो तयार आहे पेशंट की नाही मॅडम आमचा विश्वास आहे तुमच्यावर, आम्ही हे बंद करून तुमचं खरंच काय ट्रीटमेंट देता तर खरंच आम्हाला लागू पडते का, ह्यांना हे पण बघायचं असतं. ज्यांचा विश्वास आहे त्यांना आम्ही सांगतो की तुमच्या जबाबदारीवर ते बंद करा आणि मग आपण ट्रीट करतो. तर त्या लेडीजला सुद्धा मग मात्र मी म्हटलं की मला पूर्ण खात्री होती त्यांना अस्थमा नव्हता. तुम्हाला म्हटलं अस्थमा नाही, हे औषधं घ्यायची गरज नाही. त्या आल्या होत्या माझ्या सायटिका पेनसाठी, म्हणजे नरोतला त्रास होता त्यांना, तर त्यासाठी ट्रीटमेंटला आल्या होत्या. मग मी ते बघितलं, म्हटलं हे औषधं घ्यायची गरज नाही, तुम्हाला अस्थमा नाही, तुमच्या छातीत मात्र एक गाठ आहे आणि त्यामुळेच मला म्हटलं हा वारंवार खोकला आहे. मग तशी आम्ही 5-7 दिवस त्यांना ट्रीटमेंट दिली आणि 7व्या दिवशी मी त्यांना 1-2 फळीचा मोठ्या निडल असतात त्या निडलनी स्ट्रॉंग स्टिम्युलेशन दिलं आणि ती गाठ पडली. गाठ एवढी साधारण होती, पांढरी शुभ्र, आणि मग मी ती फोडून बघितली तर त्यामध्ये चिकूची बी होती. आणि त्यांना विचारलं चिकू कधी खाल्ला, तर ते म्हणाले की बरेच दिवस झाले, वर्ष काहीतरी खाल्लं होतं, त्यांनी चिकूच खाल्ला नव्हता. तेव्हापासूनची ती गाठ एवढी थर दमादार होतं त्या गाठ बीवर चांगला जाड, तर आणि खोकला गायब. म्हणजे जो खोकला येत होता त्या गाठीमुळे येत होता त्यांना, आणि ते पडल्याबरोबर खोकला. एक्सरे याच्यामध्ये कुठेच दिसत कुठेच दिसतो नाही, त्यांनी एक्सरे केले नव्हते तर त्याच्यामुळे ते दिसले नाही. आणि ते फक्त गोळ्या औषध खोकला आहे अस्थमा आहे म्हणून ते घेत होते. मग अशाही काही केसेस मध्ये फायदेशीर ही ठरली. तर कोरोना काळामध्ये येत असताना त्या पूर्ण बऱ्या झाल्या. आणि कोरोना काळाचे जेव्हा पेशंट कोरोनाचे यायचे तेव्हाही आम्ही काय केलं त्यांना की कोरोना म्हणून ट्रीटमेंट नाही की त्यांची प्रतिकार शक्ती लागली. आपला प्रश्न होता की प्रतिकार शक्ती कशी वाढवायची, तर त्यांनी प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे त्यांची जो काही त्रास होता तर तो कमी झाला आणि ते नॉर्मल झाले. म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून आपण वर्षातून एकदा ट्रीटमेंट घेऊ चेक केलं. आता बरेचसे क्रिकेटपटू आहेत, ऍक्टर लोक आहेत, ते केवळ आपलं शरीर चांगलं राहावं किंवा कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट यामध्ये ते सौंदर्य वाढवण्यासाठी, तर ते सुद्धा आपण देत असतो. म्हणजे काही पैशात होऊ शकेल. जर आजार जास्त झाला तर त्याचे पैसे जास्त लागतात, पण तुम्हाला काहीच नाही तसे कमी पैशात वर्षभराचे एखाद्या ऑर्गनचं एनर्जी तुम्ही गाडीला करता तर तुम्ही सर्व्हिसिंग करता, तसं शरीराची सर्व्हिसिंग करता येते यामध्ये. तर यामध्ये काही पॉइंट आहे सांगायचं म्हटलं तर. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण शेवटी घेऊच या, ते पॉइंट मी सांगणार. बरोबर. मग आता असं काही होऊ शकतं का की बाबा ॲलोपॅथीमध्ये
काहीतरी अधुरी उपाय आहेत. हं? आणि ते तुम्ही ह्याच्यामध्ये अघोरी नाही पण विदाउट एनी मेडिसिन किंवा ऑपरेशन तुम्ही ते केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता असं काही आलंय का की नखांची वाढ आतच घुसतीये, मग ते काही जण काळं होतात, काढल्याशिवाय माझ्याकडे करायचं, असे एक पेशंट किंवा डोळ्याचं. डोळ्यांचं पण, आता डोळ्यांचं एक पेशंट होते माझ्याकडे. त्यांचं वय साधारण मला वाटतं 70च्या जवळ असेल. ओके. तर त्यांचा जन्मताच म्हणजे 4-5 वर्षानंतर त्यांचा तो इश्यू होता. तर त्यांचा डोळा बंद व्हायचा नाही आणि त्या पट्टी लावून झोपायच्या. तर माझ्याकडे ते पेशंट आले आणि त्यांनी विचारलं की ट्रीटमेंट होऊ शकतं का. तर मी त्यांना सांगितलं होतं की बाकी डोळ्यांच्या आजारांवर मी ट्रीटमेंट दिलेली आहे, पण अशी केस मी अजूनपर्यंत केलेली नाही. पण यामध्ये होतंय का आपण ते ट्राय करू शकतो. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास घेऊन आले आणि आपण त्यावर ट्रीटमेंट दिली. तर ज्या दिवशी ट्रीटमेंट दिली तर 1-2 पॉइंट लावताच डोळा बंद झाला आणि तो आता डोळा त्यांचा चालू बंद होतो. बरोबर. जो म्हणजे आता एवढ्या वर्षापासून आणि बरेच दवाखाने केलेत त्यांनी त्यासाठी सुद्धा, पण त्याच्यात ॲलोपॅथीचे तर त्याच्यात काहीच फायदा झालेला नव्हता आणि तो ॲक्युपंक्चर मध्ये झाला. ते चांगलंच आहे. बाकी ग्लुकोमा आहे, कॅटरॅक्ट आहे, अशा काही आजारांवर सुद्धा मी ट्रीटमेंट दिलेली आहे. बरेचदा लाल डोळे होतात अचानक, तर हे एक्सेस एनर्जीमुळे होत असतात. मग आता त्या आपण ट्रीटमेंट ॲक्युपंक्चरचीच देतो आणि पेशंट बरे होतात. बरेचदा एखादी डोळा बारीक होतो, मायपेनिया ग्रेव्हिस नावाचा आजार आहे, जो 1000 किंवा 100 एखाद्यालाच असतो. तर तो सुद्धा आजार यामध्ये बरा होतो. माझ्या प्रति पेशंट पण आलेले आहेत, मी स्वतः मायपेनिया ग्रेव्हिस बरी केलेली आहे. आणि त्या पेशंटला मी जेव्हा विचारलं ते म्हणत होते, मॅडम अमिताभ बच्चनला हा आजार होता आणि तसा मला आजार झालेला आहे, तो मला बरा होणार का नक्की. म्हटलं मी ट्राय करणार, बरा होणारच आहे. आणि तो करत त्यांना डबल विजन दिसायचं. ते रात्री बाहेर पडू शकत नव्हते, दिवसाला पण नीट जाता यायचं नाही त्यांना. आणि मग त्यांनाही घरातले लोक कसं पाठवणार, रिस्क होती ती. तर माझ्याकडे 1-2 दिवस ट्रीटमेंट घेतली आणि पहिल्याच दिवशी त्यांना रिझल्ट चांगला आला. आणि आतापर्यंत 1-2 वर्ष ट्रीटमेंटला झाले आणि त्यांना काहीच म्हणजे त्रास नाही. त्यांचा मला आता फीडबॅक परत मध्ये आला की मॅडम मला काही त्रास नाही, मी बिना गोळ्या औषधांनी आता आहो आणि तुम्ही जी ट्रीटमेंट 10 दिवसाची दिली तेवढीच मला पुरेशी वाटली. आणि मी आता सगळे कामं करतो, रात्री सुद्धा बिनधास्त गाडी चालवतो, काही प्रॉब्लेम नाही. मग एवढा चांगला आजार यावर तर ऑपरेशन करू नये, नीट होईल की नाही खात्री नाही ॲलोपॅथी मध्ये. आणि तो आपल्याकडे बरा झालाय. हे या काइंड ऑफ अघोरीच गोष्टी आहेत. हो, आता ऑपरेशन कारण प्रत्येक पेशंटच्या मनात भीती असते ऑपरेशन थिएटर मध्ये जायच्या अगोदर की मी खरंच बरा होऊन येईल की नाही येईल याची खात्री नसते. ती पेशंट मोठ्या मनाने जो आज जात असतो आणि बाहेर होतो, त्यानंतर परत काळजी घेणं, काही दिवस परत घरातल्यांची ती परीक्षा असते, काळजी घ्यायची. म्हणजे यात काहीच नाही, पेशंटनी यायचं, अपघातात थांबायचं, ट्रीटमेंट घ्यायचं, निघून जायचं, आपापली कामं करायची, कुणालाच काही त्रास नाही. आता हा एक बेनिफिट आहे. आणि जसं आता म्हटलं की बाबा आता एवढ्या वर्षाचा आजार 10 दिवसाचं ट्रीटमेंट घेतली आणि पूर्णपणे बरं झाला, नंतर ट्रीटमेंट घ्यायची गरज पण पडली नाही. हे किती फीडबॅक पेशंटच देतोय आपल्याला आणि तोच पेशंट 2-4 पेशंट घेऊन येतोय. माउथ पब्लिसिटी फक्त, दुसरी काय नाही. आपली तर पब्लिसिटी कुठलीच नाही, माउथ पब्लिसिटीच आहे माझी. आणि बरेच पेशंट लांबून येतात, पूर्ण महाराष्ट्रातून पेशंट माझ्याकडे येतात आणि ते पेशंटनीच पेशंट आणलेले असतात. त्याच्यामुळे मला दुसऱ्याला सांगायची गरज नाही की आपल्याकडे ऍडव्हर्टाईज करून या, म्हणायची गरज नाही. आता क्रॉनिक किंवा अॅक्यूट असे जे डिसीज कोणते बरे केले? गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, लंबर स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, बरेचसे आता मगाशी म्हटलं पॅरालिसिस आहे. असे जे आजार आहेत हे लवकर न बरे होणारे, पण बिना ऑपरेशन ते आपण बरे केले, त्यांना गरज पडली नाही ऑपरेशनची. आता हे गँग्रीन वगैरे असे जे आहे खूप चांगला जखम असेल तरी तुम्ही बरं केलं. रिसर्च पेपर माझे आहेत आणि ते मी सादरही केले होते, काही कॉन्सिक्युटिव्हच्या वेळेला दाखवले होते.
तर ते माझ्याकडे आहेत. मी काही युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला आपण खरं असे टाकायचे नाहीत म्हणून मी टाकत नाही. लोक घाबरून जातात. ते खरं घाबरण्यासारखेच असतात. पेशंटनी बघितल्या बरोबर कसं तरी होत होते आणि ते मी हँडल केलेले आहेत. खूप असे आजार आहेत, म्हणजे गँग्रीन हा असा आजार आहे की लोक तिथे थांबू पण शकत नाही पेशंटच्या जवळ. वात होतो आणि खराब झालेला पाय असतो तो किंवा हात, म्हणजे पायालाच होतो. तर ते पायांमधून निघताना तो पॉज घाट झाले, तर त्यामुळे ते बघणं नाही होत. पण हे सुद्धा ॲक्युपंक्चरने बरे केले. म्हणजे माझ्याकडे आहेत पेशंट झालेले ते आणि येतात पेशंट ज्यांना माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे हे शुगरमुळे बरेचदा हा प्रॉब्लेम, शुगरमुळे होतं. गँग्रीन झाल्यानंतर पुढचा उपाय म्हणजे ॲलोपॅथी म्हणजे ते कापून टाकणे, म्हणजे तो पार्ट तेवढा कट करणे कायमचा. पण आता त्याच्यामध्ये तुम्ही तो रिकव्हर करून तो आहे तसा इंटॅक्ट राहिला, मग हे यासाठी किती यासाठी वेळ जातो. बरेचदा पेशंटला काहींचं तर 1-2 सेशन मध्ये, ते 10-20 दिवसांमध्ये झालेलं आहे आणि काहींना वर्ष पण जातो. म्हणजे खूप खराब असेल, बरोबर, तर वर्षही जाऊ शकतं, पुन्हा 5-6 महिन्यात पण होऊ शकतं. पण त्या पिरियड मध्ये काळ्याची पाळी नाही, म्हणजे तो कमी होत जाईल पण खराब होणार नाही. ही मात्र आतापर्यंत पेशंटचा तो एक फायदा झालेला आहे. फक्त पेशंटनी काही पथ्य पाळायचे असतात. त्या जर पथ्य नसेल पाळत तर त्या पेशंटला मात्र परत तो त्रास होऊ शकतो. आणि जर तो कंटाळला यायला, कारण वर्षभर लिहिणं आहे, तर रोज नाही पण महिन्यातून 8-10 दिवस जे काही आम्ही बोलवतो त्यामध्ये जर तो कंटाळला तर मात्र जेवढं चांगलं केलेलं होतं, बरं झालेलं होतं, ते खराब होऊ शकतं. तर त्यासाठी पेशंटनी ती काळजी घेतली पाहिजे की जे पथ्य सांगतोय आपण ते पूर्णपणे पाळले पाहिजे. बरेचदा पेशंट म्हणतात, त्यांना सांगितलंय आपण हे खाऊ नका, तर बरोबर दुसऱ्या दिवशी तेच खाल्लं म्हणून सांगतात की चुकून झालं मॅडम, ते खाल्लंय. मग अशाने बरं कसं, तर ते खायचं नाही तेवढे पथ्य. कारण ॲक्युपंक्चर ही अशी ट्रीटमेंट आहे ना की त्यामध्ये पथ्य नाहीये जास्त, परंतु अशा काही केसेस मध्ये ते पथ्य द्यावं लागतं, तर ते पाळलं पाहिजे. आता बऱ्याच आयुर्वेदामध्ये आहे किंवा ॲलोपॅथीमध्ये जास्त सांगत नाही पथ्य, पण आयुर्वेदामध्ये पथ्य पाळलं करतं. सांगितलं जातं की हे खाऊ नका, ते खाऊ नका. तर यामध्ये तसं नाहीये. आपण कारण बॅलन्स करतोय, फक्त एनर्जी बॅलन्स करतो, त्यामुळे जास्त पथ्य नाही. आता गुडघेदुखीला सांगितलंय किंवा आता तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका, तर आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सगळं खा, आम्ही बरं करतो असं. पण अशा जे गँग्रीन सारखे जे आहे किंवा एखादी खूप जखम झालेली आहे मोठी आणि ती बरी होत नाहीये पेशंटची, किंवा हर्निया ऑपरेशन करून जर खराब झालेलं आहे, तर मग अशा वेळेला ते पथ्य आम्हाला सांगावं लागतं आणि ते पथ्य पाळतं करून बरं होतं. आता हर्नियाचे पेशंट सुद्धा मी बरेचसे केलेले आहेत. हर्निया ऑपरेशन करायला लागत नाही, बरा होऊ शकतो. पण ऑपरेशन झालेले पेशंट खूप खराब झालेलं असं वरती, आता मी ते केलेले आहेत, माझ्याकडे आहेत काही त्यांचे व्हिडिओज आहेत. तर ते पेशंट सुद्धा 8 वर्ष झोपू शकलं नव्हतं एक्सेप्टली, आणि त्याचं पूर्ण पोटाला आता पू यायचा आणि वास यायचा, त्याला बांधून ठेवावं लागायचं, रोज साफ करावं लागायचं, पण तो काही बरा होत नव्हता ॲलोपॅथीमध्ये सुद्धा. आणि माझ्याकडे आला आणि ते बरं झालं. म्हणजे हे आहे, काही मिराकल्स आहेत. गुडघ्यांमध्ये ते एवढे मिराकल्स आहेत, गुडघेदुखीमध्ये बरेचसे पेशंट लवकर बरे झालेले आहेत. तो चालू शकत नव्हता, आज आला. एक तर लेडीज होती, त्यांची ॲलोपॅथी डॉक्टरांनी सांगितलंय की गादी फाटली, ऑपरेशन करावंच लागेल, आणि ती कामावर पडली होती काहीतरी, आणि तिचे मिस्टर टॉयलेट बाथरूमला सुद्धा उचलून न्यायचं तिला, आणि माझ्याकडे आली ती आणि मी ट्रीटमेंट दिलं. पहिल्या दिवशी कधी रडली खूप, माझं कसं होणार, म्हटलं काही घाबरू नका, मी ट्रीटमेंट देते, तुम्हाला कुठलीही टेस्ट करायची गरज नाही, बरं म्हणा. पण 15 की 20 मिनिटाची मी ट्रीटमेंट दिली तिला, आणि ती जिला उचलून आणलं, पकडून आणलं, ती बाई छान चालायला लागली. तर त्यांचा विश्वास नव्हता की स्वतःवर आणि माझ्यावर की असं होऊ शकतं का. आणि मग मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की मॅडम खरंच तुम्ही देवासारखे भेटलात आणि मी चालायला लागले. मग त्यांच्या घरी त्या रेग्युलर 5-10 दिवसामध्ये पूर्ण बऱ्या झाल्या आणि कामाला मी म्हटलं जाऊ शकता, आता काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्यांच्या नातेवाईकांना वाटायचं की असं खरंच होऊ शकतं का. डॉक्टरांनी सांगितलंय की गादी फाटली आणि तुम्ही ऑपरेशन नाही करून घेतलं, आणि असं त्यांना मग सारखे फोन येऊन नाही तुम्ही ऑपरेशन करून टाका.
आता म्हणजे डिमोटिवेट करणं. बरोबर. तर मग त्यांनी शेवटी मला परत फोन केला, मॅडम सगळे असं म्हणतात ऑपरेशन करावं लागेल का. मी म्हंटल त्यांना की तुम्ही चालू शकत आहे, तुम्ही कामावर जातो, मग ऑपरेशन करत तुम्हाला ते करायचं जर करून टाका. मग त्यांनी म्हटलं की नाही नाही मॅडम तुम्ही जे सांगताय ते बरोबर, आम्ही ऑपरेशन करणार नाही. अजूनही ती लेडीज चांगली आहे. गरज नसताना करू नये.